ह्याचा स्तर सुद्धा त्याने चांगला ठेवलेला आहे। या अगोदर आदर्श डीके या संघाला त्याने हरवलंय। फुलटॉस चेंडू ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न अजय कालेकर करतायत। या अगोदरच्या डावामध्ये सुद्धा अजय कालेकरचा उद्देश अर्थात इंटेंट तिथे स्पष्ट झाला होता। अजय सारखा खेळाडू की जो नॅचरली अग्रेसिव्ह आहे, फुलटॉस चेंडूंवर सुद्धा आपण बघतो की रक्षात्मक रीतीने खेळतो। यातून फलंदाजाची विचारसरणी समजते, फलंदाजाचा उद्देश समजतो, हेतू समजतो। फलंदाजाला मोठा डाव इकडे उभा राहायचा याच उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झाल्यासारखा वाटतो। आदर्श डीकेच्या विरोधात खेळत असताना सुरुवातीचे 4 षटक संयमाने खेळले होते अजय, त्यानंतर आक्रमकतेने खेळण्याचा त्याने निर्णय घेतला होता। स्ट्रायकिंग एंडला फलंदाज योगेश पारदी आयकॉन खेळाडू आहेत, ते म्हणजेच विघ्नहर्ता यंगस्टर संघाचे। क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये थोडाफार बदल करण्यात आलेला आहे। हर्ष अहिरे पुन्हा एकदा तयार होत आहेत। समोर ठेवला चेंडू, फटका बसलाय, उंच चेंडू आभाळामध्ये सरळ उभा राहत आहे। योगेश पारदी क्षेत्ररक्षकाच्या जवळ येण्याचा त्याने प्रयत्न जरूर केला, परंतु तिथे आपण बघतो की ही धाव पूर्ण होणार नाही, कारण स्वतः गोलंदाजाने चेंडू खाली येत असताना हा जेल टिपलेला आहे। पहिला मोठा हादरा विघ्नहर्ता यंगस्टर्सला लागतोय। आयकॉन खेळाडू योगेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील गायकवाड दाखल होत आहेत। क्रमांक 3 साठी ते खेळपट्टीवर दाखल झालेले। त्या अगोदरच्या सामन्यामध्ये स्वप्नील गायकवाड सलामीसाठी दाखल झालेले आपण बघत होतो। रणनीती बदलण्यात आलेली संघ कर्णधाराच्या वतीने। या अगोदरचा सामना दिमागदार विजय इथे मिळवलेला आहे यंगस्टर्स मोरेथापाडे या संघाने, आणि त्या पद्धतीची फ्लेक्झिबिलिटी कर्णधाराकडे असणं अत्यंत गरजेचं आहे। ज्या पद्धतीची परिस्थिती आहे किंवा खेळ जसा जसा पुढे जातो, काही सामने लीग स्टेजचे तुम्ही जिंकत जाता, तुमच्याकडे प्लॅनिंग मल्टिपल असणं अत्यंत गरजेचं आहे। याबे चेंडू सरळ जाऊन थाई पॅडवर आदळतोय। हाईट फॅक्टर विचारात घेतलाय, त्याचबरोबर इम्पॅक्ट विचारात घेतलाय। ते मैदानी पंच मुख्य पंच प्रवीण विशेश्वर अर्थात बावड्या याबे स्थिर आहेत। टेनिस क्रिकेट आणि प्रवीण विशेश्वर यांचं नातं गेली अनेक वर्षापासून आपण बघतो। चांगले खेळाडू आहेत, अलीकडे सुद्धा ते खेळतात आपल्या गावाच्या वतीने। त्याचबरोबर स्क्वेअर लेग पंच योगराज बुटेरे हे सुद्धा दमदार खेळाडू आहेत टेनिस क्रिकेटचे। त्याचमुळे पुस्तकी ज्ञान वेगळं असतं आणि प्रत्यक्षात वापरात आलेलं ज्ञान वेगळं असतं, त्यातून तुम्हाला अनुभव मिळतो। तोच अनुभव अंपायरिंग मध्ये ते वापरत आहेत। लेग ऑफस्टिक पासून फार दूर ठेवण्याचा प्रयत्न हर्षने केला होता। नौखे गोलंदाज ज्यावेळेस असतात त्यावेळेस त्यांच्याकडे अति आक्रमकता असते किंवा त्यांच्याकडे ओव्हर एक्सपेरिमेंट असतो, म्हणजे तो ॲटिट्यूड असतो, आणि तो ॲटिट्यूड कधी कधी त्या खेळाडूच्या विरोधात जात असतो। पूल करण्याचा प्रयत्न, शारीरिक हालचाली हव्या तशा करता आल्या नव्हत्या। उजव्या स्टेजच्या फार बाहेरचा चेंडू, त्याचबरोबर पूल किंवा हुक असे फटके ज्यासाठी आखूड टप्प्याचे चेंडू देणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आपण बघितलं की फुलल यांच्या चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न फसलाय। दोन्ही खेळाडू एकाच टीम मधून खेळतात, देवपे संघाकडून ते खेळतात। गोलंदाज त्याचबरोबर फलंदाज ऑन ड्राइव्हचा फटका खेळलेला आहे। अधिकची ताकद खरतर वापरण्याचा प्रयत्न इथे फलंदाजाने जरूर केला होता। तिन्ही खेळाडू एका संघाकडून खेळणारे झाले होते, कारण गोलंदाज सुद्धा देवपे संघाचा, फलंदाज देवपे संघाचे। त्याचबरोबर आपण बघितलं की इथे क्षेत्ररक्षक देवपे संघाचे। यष्टी रक्षकाकडे लक्ष दिलं तर ते सुद्धा देवपे संघाकडून ग्रामीण क्रिकेट खेळतात। त्याचमुळे स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठानमध्ये देवपे संघाकडून खेळणाऱ्या खेळाडूंचा अधिकचा भरणा आहे असं म्हणायला हरकत नाही। चांगले खेळलेत आतापर्यंत, पहिला सामना जिंकलेला आहे। तो म्हणजे स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठान कानोल संघाने। आणि इथे यावेळेस आपण बघतो की दुसरा सामना ते खेळत आहेत। दोन्ही विजेते एकमेकांच्या समोर उभे राहिलेले आहेत। स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठान, त्याचबरोबर मोऱ्याचा पाडा
यंगस्टर्स मोऱ्याचा पाडा या नावाने हा संघ खेळतो. विघ्नार्थ यंगस्टर्स मोऱ्याचा पाडा. चांगले खेळाडू त्यांच्याकडे सुद्धा आहेत. मॅच विनर खेळाडू तुमच्याकडे अधिकचे असतील तितके तुम्ही कम्फर्ट असता. दुसरं षटक सुरू केलं जाते, त्याला अधिकचा वेळ खर्च करू नका. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज भानुदास देसले येतात. दूरवरच्या टोकाकडून गोलंदाजी केली जात आहे. या मैदानातील आक्रमकतेचा आणि गोलंदाजीचा जर आपण विचार केला तर ज्यावेळेस दूरवरच्या टोकाकडून गोलंदाजी होते त्यावेळेस आक्रमकतेला धार चढते. आक्रमक फटके फलंदाजांच्या बॅटमधून येतात. असं नाही की या एंड कडून ज्यावेळेस गोलंदाजी होते त्यावेळेस मोठे फटके आले नसतील, येतात, परंतु तुलनात्मक दृष्ट्या कमी फटकेबाजी होते. फिरून मारण्याचा प्रयत्न दोनदा करण्यात आलेला आहे. या अगोदर सुद्धा याच पद्धतीचा फटका स्वप्नीलला खेळायचा होता. पूर्व अनुमान लावत असताना खेळणं वेगळं, त्याचबरोबर चेंडूच्या मेरिटवर खेळणं वेगळं. चेंडूच्या मेरिटवर ज्यावेळेस फलंदाज खेळतात त्यावेळेस त्यांच्या बॅटमधून चांगले फटके येतात. आता दोन्ही खेळाडू जर एकाच गावातील असतील, एकाच ग्रामीण संघाकडून खेळत असतील तर इथे हे युद्ध बौद्धिक युद्ध सुद्धा आहे. उजवेष्टीच्या बाहेरून खेचून मारलेला आहे. हा फटका मात्र दर्जेदार आहे. दमदार फटका, डीप स्क्वेअर लेग रिजन सीमा पार चौकार. आणि इथे जेल टिपण्यामध्ये यश मिळालं क्षेत्ररक्षकाला, त्याचं कौतुक. फलंदाज स्वप्नील बाद. नन्नू या अगोदरच्या डावामध्ये चांगली फलंदाजी त्याने केली होती. समोरच्या दिशेने चांगले हिट्स त्याचे आपण पाहिले होते. पाहिजे इथे कशा पद्धतीने फलंदाजी त्याच्या पद्धतीने केली जाईल. एज लागली यावेळेस. इथे दुसरा प्रयत्न नव्हता एसटी रक्षकाकडे, टॉप एज लागली होती. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने जरूर केला होता. अवे फ्रॉम द बॉडी ज्यावेळेस तुम्ही खेळता त्यावेळेस या सगळ्या गोष्टी होत असतात. ऑनड्राईव्हचा फटका खेळतायत फलंदाज. डीप स्क्वेअर लेग रिजन कडे चेंडू जातो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. लेथ बॉलचा वापर केला होता गोलंदाजाने, त्यावर खेळला गेलेला फटका ऑन साइडला स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने चेंडूला काढलं होतं. एकच धाव दरम्यान इथे पूर्ण होत असलेले आपण बघू शकू. नवीन फलंदाज प्रवीण शेळके आलेले आहेत. धावफलकाकडे नजर दिली तर धावफलक जाऊन पोहोचलेले ते 9 वर. एक फलंदाज आतापर्यंत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने गमावलेला आहे. 2 फलंदाज गमावलेले आहेत. उजवेष्टीच्या फार बाहेरचा चेंडू ग्रंटिंग साऊंड जरूर प्रोड्यूस केलेला आहे, परंतु इथे चेंडूची दिशा योग्य रीतीने ठेवता आली नव्हती. बेस्ट बॉलर त्याचबरोबर बेस्ट बॅटरसाठी साई स्पोर्ट्स सरळगाव यांच्या वतीने 70-70च्या ब्रँडेड कॅप्स आलेल्या आहेत. त्यांचाही आम्ही आयोजकांच्या वतीने ऋण व्यक्त करतो. अधिक गतीने चेंडू हाताळला होता. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलेत. इथे उंच उडी घेतलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा आपल्या संघासाठी निश्चितच वाचवलेल्या आहेत या क्षेत्ररक्षकाने. क्षेत्ररक्षक जितक्या धावा वाचवतात तितक्याच धावा प्रतिस्पर्धी फलंदाजांना बनवाव्या लागतात. त्याचबरोबर तुमची गोलंदाजीला एक वेगळी धार चढत असते. गोलंदाज कॉन्फिडंट बनतात. 2 षटकं संपतायत. 6.00 धावगतीने धावफलक पुढे गेलेले. एकूण धावा आपण पाहिल्या तर त्या बनलेले 12. 2 गडी बाद. तिसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये इथे सुरुवात होत असलेली आपण बघू शकू. ज्या पद्धतीच्या प्राप्त हालचाली पाहायला मिळतात. पाहायचंय गोलंदाजी समालोचन कक्षाच्या टोकाने कोणत्या गोलंदाजाकडे दिली जात आहे. स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठानचा विचार केला तर या अगोदरचा सामना त्याने जरूर जिंकलेला आहे.
गोलंदाजीसाठी उमेश दाखल होत आहेत. उमेश गुडे मॅन फ्रॉम नवापाडा. उलटा चेंडू आता मोठा प्रहार फलंदाजाला जरूर करता आला नाही. इथे यावेळेस बघतो आपण पंचांचा डिसिजन मिळाला हा बिमर नो आहे. त्याचमुळे 2 धाबा इथे फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खात्यामध्ये जातील. काही मान्यवरांचं आगमन इथे निश्चितच होत आहे. मसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार सन्माननीय संजयजी घागस सर आणि त्यांच्या साथीने संभाजी घागस सर यांचे आगमन होत आहे. दोघांचाही मसा परिसर प्रीमियर लीग मध्ये सरचे स्वागत. येणारा चेंडू फ्रीट असणार आहे. याचे फ्रीटचा कसा वापर इथे केला जाईल फलंदाजाच्या वतीने. ऑन ड्राईव्हचा फटका खेळला होता अजय कालेकरने. अजय कालेकरची असेसमेंट आतापर्यंत चांगली राहिलेली आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा संयमाने ते खेळत होते. स्लॉक करतायत. आडव्या बॅटने खेळला गेलेला फटका डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक चांगलं कार्य करतायत. चेंडू अडवला त्यानंतर फेकी झालेली आहे. याच दरम्यान एकच धाव इथे पूर्ण करता आलेली आहे फलंदाजांना. उजव्या बाहेरून चांगला कडक ऑफ ड्राईव्हचा लॉफ्टेड फटका होता. क्रिकेटमध्ये फटकेबाजी करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्या फटक्यावर तुमचं टायमिंग कसं जुळतं, कोणतं तंत्र तुम्ही वापरता, याचबरोबर तो फटका कुठे प्लेस करता याला फार मोठं महत्त्व आहे. प्लेसमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट व्हाईल बॅटिंग. चांगली प्लेसमेंट ज्या फलंदाजांकडे असते त्यांना अतिरिक्त धाबा बनवता येतात. विशेषत्वाने ज्यावेळेस मैदान आपण बघतो 360 डिग्री असतं, विस्तीर्ण मैदान असतं, गोलाकार असतं, कोणतेही ऑब्स्टेकल्स मैदानामध्ये नसतात. तिथे कलात्मक फलंदाजी करता येणं अत्यंत गरजेचं आहे. उजव्या बाहेर स्लाइटली कमिट झाले होते. त्यानंतर ऑनसाइड रिजन टार्गेट करण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटिंग क्रिकेटिंग कोचिंग मॅन्युअल जर आपण तपासलं तर तिथे या पद्धतीच्या चेंडूवर तुम्हाला सरळ बॅटने फटका खेळता येऊ शकतो असं मार्गदर्शन मिळेल. हुक करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. गोलंदाजापेक्षा 1 स्टेप आहे, एक पाऊल पुढे इथे फलंदाजापेक्षा गोलंदाज आहेत. उमेश गुडे चांगली गोलंदाजी करतायत तवापाडा संघाच्या वतीने ग्रामीण गटात. चौथ्या षटकाला इथे सुरुवात केली जाते. दूरवरच्या टोकाकडून सेकंड स्पेलमध्ये भानुदास देसले यांचा वापर इथे केला जात आहे. चांगलं खरं तर इथे प्रदर्शन आपण आतापर्यंत सगळ्या गोलंदाजांचं पाहिलेलं आहे. आतापर्यंत 3 गोलंदाज संघ कर्णधाराने वापरलेले आहेत. हर्ष अहिरेने पहिलं षटक हाताळलं. दुसऱ्या षटकामध्ये भानुदास देसले गोलंदाजी करत होते. तिसऱ्या षटकामध्ये उमेश गुडेने गोलंदाजी केली. त्याने 5 धावा खर्च केल्या. सगळ्या गोलंदाजांनी किफायतशीर गोलंदाजी केलेली आहे. अधिकचा वेळ घेतला जातो. भानुदास देसले कुंपणाने शेत खायला नको. ऑफस्टेकच्या खूप बाहेर चेंडू ठेवला होता परंतु ट्रिम लाईनच्या आतून आलेला आहे. गाईडलाईन ती जिकडे आहे त्या गाईडलाईनला खरं तर इथे टाटा बाय बाय करत असताना तिच्याबरोबर वार्तालाप साधत असताना चेंडू मागे आला. दशरथ याने योग्य एसटी रक्षण दाखवलेलं आहे. एसटी रक्षकाचं पाठबळ मिळणं सुद्धा अत्यंत गरजेचं असतं. यावेळेस आणखी बाहेर चेंडू काढलेला आहे. लेग कटरचा अप्रतिम वापर करतायत गोलंदाज भानुदास देसले. या पद्धतीच्या गोलंदाजीसाठीच भानुदास परिचित आहेत. तिसऱ्या पंचांची मागणी मैदानी पंचांच्या वतीने करण्यात आलेली आहे. फलंदाज थोडे नाखुश आहेत. लगेचच त्यांनी तिसऱ्या पंचांकडे जाण्यासाठीचा खरं तर इथे मुख्य पंचांना निश्चितच निर्देशित केलेलं आहे, सूचना दिली आहे. फलंदाजाने तिकडे तो निर्णय घेतलेला आहे. तिसरे पंच आपल्या बरोबर निश्चितच निर्णय पोहोचवत आहेतच.
चेंडू आपण बघतो पडल्यानंतर खूप बाहेर निघाला होता, लेग कटरचा त्याने वापर केला होता. समोरचा अँगल पाहिजे ना, कोणता त्या अँगलनी नाही का. इट्स अ फेअर बॉल. हॅलो, कुठे आहेत तुम्ही. पूल केलेले आहे, पर्पजफुली खेचून मारलेले आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित, बनले फक्त प्रेक्षक. उंच उंच आभाळाकडे त्यांची नजर गेली, त्याचमुळे अधिक उंचीने चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. षटकार. थँक्यू. यावेळेस चेंडू चांगला फेकलेला आहे, फलंदाजाच्या हिटिंग झोन पासून दूर ठेवलेला आहे. अनसर्टन्टी कॉरिडॉरचा चांगला वापर भानुदास देसले करतायत. या क्रीडा नगरीमध्ये आत्ताच आगमन झालेलं आहे. या परिसरातील चिरपरिचित सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व, ज्यांचे चिरंजीव सुद्धा चांगलं क्रिकेट खेळतायत. आयनाची वाडी संघाच्या वतीने लक्ष्मणजी पाधीर गुरुजी यांचं आगमन झालेलं आहे. आपलं सरचे स्वागत. यावेळेस दुसरी धाव पूर्ण करता आली नाही फलंदाज प्रवीण शेळके अर्थात नण्याला. मला असं वाटतं ही सुद्धा एक प्लॅनिंग असावी मैदानाच्या आतमध्ये की ज्याचं एक्झिक्युशन आपण पाहिलेलं आहे. नॉनस्टॉकिंग एंडला फलंदाजाला बाद करून स्वप्नील दळवीला मैदानाच्या आतमध्ये आणण्याचं प्लॅनिंग इकडे उघडपणे स्पष्ट दिसत आहे. आणि त्याचमुळे आता बघतो मैदानाच्या आतमध्ये फलंदाज स्वप्नील दळवी दाखल होत आहेत. हार्ड हिटर बॅटर आहेत. आता दोन्ही बाजूने आक्रमणाची शक्यता आहे. काउंटर अटॅक होणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यावेळेस दोन्ही बाजूने अटॅक होतो त्यावेळेस धावफलक हे भरधाव वेगाने सुसाट सुटत असतं. दुथडी भरणारी नदी पावसाळ्यात ज्या पद्धतीने खरं तर वाहत असते त्या पद्धतीने धावफलकाचा वेग असतो. त्याचबरोबर प्रवाह ज्या पद्धतीने नदीचा असतो त्या पद्धतीने धावफलक सुद्धा प्रवाहित होत असतं. यावेळेस आपण बघतो उजवेष्टीच्या खूप बाहेरचा चेंडू तिथेच, म्हणजे हेर अँड देर ज्याला आपण म्हणू शकू, थोडा इकडे थोडा तिकडे या पद्धतीने 19-20 टप्प्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम इथे भानुदासने केलेलं आहे. लेग कटरचाच वापर करतो उजव्या हाताच्या गोलंदाजापासून तो किंवा त्याच्या समोर. हा फटका मोठा जरूर आलेला आहे. चेंडू उंच उंच आबाळामध्ये गेलेला आहे. पाहायचं इथे नेमकं काय घडलेलं आहे. यावेळेस इथे क्षेत्ररक्षक फलंदाजाची मदत करत आहे. एक टप्पा घेतला, चेंडू सीमा पार, चौकार. थँक्स अ लॉट. 4 षटकं संपतात. 29 धावा धावपलकोर जोडण्यामध्ये यश मिळालेले प्रथम फलंदाजी करणाऱ्या विघ्नार्थ यंगस्टर्स या संघाला. ज्यावेळेस तुम्ही पहिला सामना जिंकता त्यावेळेस तुम्ही अर्ध काम तुमचं पूर्ण होतं असं वाटतं. मुख्य मंचावर काही सन्मान आपण संपन्न करत आहोत. विनंती असेल रामभाऊ आपण आपल्या शुभ हस्ते हे सन्मान संपन्न करा. मुख्य मंचावर मसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे सन्मान्य सल्लागार, एक क्रीडाप्रेमी व्यक्तिमत्व संजयजी घागस साहेब उपस्थित आहेत. त्यांना इथे सन्मानित केलं जात आहे. मसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष तानाजी आगिवले यांच्या वतीने इथे मुख्य मंचावर सन्मान होत आहे. संजयजी घागस सर गेली अनेक वर्षापासून खरं तर हे सुद्धा क्रिकेट खेळत आलेले आहेत. मानिवली चॅम्पियन्स लीग मध्ये त्यांची कामगिरी नेहमी प्रत्येक वर्षी चांगली झालेली आपण पाहिलेलीच आहे. लीग मध्ये त्यांची कामगिरी. त्याचबरोबर मुख्य मंचावर सन्माननीय संभाजी घागस गुरुजी उपस्थित आहेत. त्यांनाही सन्मानित केलं जात आहे. ऍडव्होकेट लगीजी म्हात्रे आपणास विनंती, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा. मैदानी पंच 1 मिनिट आपण थांबायचं आहे.
संभाजी घागस गुरुजी यांनाही मुख्य मंचावर सन्मानित केले जात आहे। ॲडव्होकेट लकीजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते खूप खूप धन्यवाद, खूप खूप स्वागत। यस पंच, आपण सामना सुरू करू शकता। समोरच्या दिशेने फटका खेळलेला आहे। उंच चेंडू आबाची उंची मोजण्यासाठी निघाला होता। रात्रकालीन क्रिकेटमध्ये या पद्धतीचे झेल कठीण जरूर असतात, परंतु ज्या लेवलचं क्रिकेट, ज्या स्पर्धेमध्ये तुम्ही क्रिकेट खेळता, लीग स्टेजला खरं तर ही स्पर्धा आपण सगळेजण बघत आहोत। वेगवेगळ्या गावातून खेळाडू एकत्रित करत असताना फ्रँचायझी ओनर समोर येतात, त्यानंतर संघाची बांधणी केली जाते आणि प्रत्येक गावामधून 2-2, 3-3 खेळाडूच पिक केले जातात। अशातच या पद्धतीचा झेल होणं गरजेचं होतं। अमोल चेंडू खाली होते, परंतु त्याचं जजमेंटच चुकलं। स्वप्नील साठीचा हा इथे आपण बाउन्सर बघतो। उजव्या स्टेजच्या फार बाहेर चेंडू जरूर होता, पडल्यानंतर अतिरिक्त उसळीने मागे गेला। यष्टीरक्षकाने चांगलं यष्टीरक्षण दाखवलं। 1 फॉर दी ओव्हरचा इशारा निश्चितच इकडे मिळत आहे। लेदर बॉलचा विचार केला तर अलीकडे 2 बाउन्सरला मान्यता आहे। टेनिस बॉलचा विचार केला तर टेनिस बॉलमध्ये एकच बाउन्सर इथे गृहीत धरला जातो, मान्य केला जातो। समोर ठेवलेलं आहे, हे होणारच होतं, कारण या अगोदर बाउन्सरचा वापर गोलंदाजाने केला होता। क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या अगदी जवळ एक कॅल्क्युलेटेड झेल समाप्त करतायत। या पद्धतीचे झेल अत्यंत कठीण असतात, परंतु क्षेत्ररक्षकाने दर्जेदार झेल टिपला। फलंदाज स्वप्नील दळवीबाद गृहीत धरला जातो, मान्य केला जातो। समोर ठेवलेलं आहे, हे होणारच होतं, कारण या अगोदर बाउन्सरचा वापर गोलंदाजाने केला होता। क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या अगदी जवळ संघाने या अगोदर एक सामना जिंकलेला आहे। लीग स्टेजचा दुसरा सामना ते खेळत आहेत। यानंतरचा सामना लुजर वर्सेस लुजर असा होणार आहे। त्याचमुळे ज्यांनी या अगोदर एक सामना गमावलेला आहे त्या दोन्ही संघाच्या संघ कर्णधारांना विनंती आहे, नाणेफेकीसाठी प्रस्तुत व्हा। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत। यावेळेस कव्हरच्या दिशेने फटका चांगला खेळलेला आहे। एक धाव तर पूर्ण, दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय। 2 पूर्ण आहेत। स्टार्किंग एंडला येण्याचा अट्टहास इथे अजय कालेकर याचा पाहायला मिळत नाही। या परिस्थितीमध्ये अजय कालेकरने स्टार्किंग एंड घेणं गरजेचं आहे, परंतु तिथे त्याला ते करता आलं नव्हतं। एकूण धावांचा विचार केला तर धावा बनलेले त्या म्हणजे 34 3 चेंडूचा खेळ न शेष आहे। मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला विघ्नार्थ यंगस्टर्स मोऱ्याच्या पाडाला। क्लीन बोल्ड, इथे स्टार्किंग एंडला अजयला जायचं होतं, परंतु ती संधी त्याला मिळणार नाही, कारण चेंडू सरळ जाऊन यष्ट्यांवर आदळला, ऑफस्टिक वाकवली आणि इथे यानंतर आपण बघतो फलंदाजाला खेळाडू कक्षामध्ये पाठवण्याचं काम गोलंदाजाने केलेलं आहे। आकाशी गोलंदाजी चांगली आपल्याला पाहायला मिळते। शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये तो फेकत आहे। बघा अलीकडचं क्रिकेट जर आपण बघितलं तर त्यामध्ये सुद्धा एक्सपर्ट रोल आलेले आहेत, म्हणजे प्रथम गोलंदाजी करणारे 2 गोलंदाज, मॅन्डेटरी पॉवर प्लेचे तुमच्याकडे एक्सपर्ट असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर मिडल ओव्हरचे बॉलर तुमच्याकडे एक्सपर्ट असतात। डेथ ओव्हरसाठी तुम्ही गोलंदाज तुमचे पिक करून ठेवत असता आणि त्याच पद्धतीने ते डेथ ओव्हरमध्ये चांगली गोलंदाज आकाश शिंगोळे करतायत। या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा आकाशी गोलंदाजी फार चांगली राहिली होती। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेश शेळके दाखल होत आहेत। धावफलकाकडे नजर दिली तर धावफलक 34 वर जाऊन पोहोचले। 5 फलंदाज गमावलेले आहेत। 2च चेंडूचा खेळ शेष आहे। 40च्या वर धावा येणं गरजेचं आहे। 40 धावा आल्या तर 8.00 धावांची सरासरी प्रतिस्पर्धी संघाला तिथे दिली जाऊ शकते। यावेळेस इथे आपण बघतो मनकडिंग करण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला, परंतु त्यात नंतर त्याने स्वतःला सावरलेलं आहे। शेवटचे 2 चेंडू शेष आहेत। यावेळेस इथे चांगला फटका खेळलेला आहे फलंदाजाने। गोलंदाजाच्या गतीचा चांगला वापर केला। दंड करत असताना चेंडू लॉंग ऑन रिजन सीमारेषेच्या पलीकडे, लॉंग लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे चौकार। यावेळेस इथे
चांगला फटका खेळलेला आहे फलंदाजाने. गोलंदाजाच्या गती डीके आणि जय मल्हार मानिवली दोन्ही संघनायक नाणेफेकीसाठी या. 38 धावा धावपल शेवटचा चेंडू अजय कालेकर नॉन स्ट्रायकिंग एंडला उभे आहेत. या षटकात त्यांना स्ट्रायकिंग एंडला येताच आलं नव्हतं. समोरच्या दिशेने फोर्सिबल हिट आडव्या बॅटने खेळला गेलेला फटका एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल. पायसे इथे अजय पोहोचतील का स्ट्रायकिंग एंडला थ्रो. यावेळेस इथे क्विक ऍक्शन्स दुसरी धाव पूर्ण करता आली नव्हती. भरधाव वेगाने जीवाची पर्वा न करता किंवा जितका त्राण शिल्लक होतं ते सगळं वापरण्याचा प्रयत्न फलंदाजाने जरूर केला परंतु दुसरी धाव त्याला पूर्ण करता आली नाही. पहिलं सत्र संपतं ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करता असताना विघ्नार्थ यंगस्टर्सने धावपलकर 39 धावा जोडलेले 40 धावा बनवायचे सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठान काडोलला. थँक्स अ लॉट. थँक्स अ लॉट. मुख्य मंचावर संजयजी घागस सर आहेत त्याचबरोबर संभाजी घागस सर आहेत. आपणास विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते यानंतरच्या सामन्याची नाणेफेक संपन्न करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये रवाना व्हायचंय. खेळणारे दोन्ही संघाचे संघ कर्णधार लवकरात लवकर या. जय मल्हार मानिवली तुमच्या संघ कर्णधाराच्या प्रतीक्षेत आम्ही आहोत कारण आदर्श डीकेचे कॅप्टन इथे नाणेफेकी कक्षामध्ये जोडलेले आहेत. संजयजी घागस सर संभाजी घागस सर आपणही जोडले जा. धन्यवाद. यानंतर येणारा सामना पहिल्या सामन्यातील पराभूत संघ आदर्श डीके भाविक 11 आणि त्यांच्या विरुद्ध जय मल्हार मानिवली या दोन टीमच्या दरम्यान टॉस संजयजी घागस सरांच्या शुभ स्थापन करत आहोत. 5 ओव्हरची मॅच. पराभूत संघाला स्पर्धेतून काढता पाय घ्यावा लागेल मात्र विजेत्या संघाचं आव्हान कायम असेल. दोन्ही टीमचे संघ कर्णधार उपस्थित झालेले आहेत. आदरणीय अतिथी संजयजी घागस सर यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस आपण कव्हर करत आहोत. चला ओपनिंग पेर पाठवून द्या लगेचच. टीम स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठान कान्होल. नाणेफेकीचा कौल जिंकला भाविका आदर्श डीके 11 जिंकल्यानंतर त्यांनी स्वीकारले क्षेत्ररक्षण तर फलंदाजीचं पाचारण दिलं जय मल्हार मानिवलीला. यानंतर दोन्ही टीमने रेडी राहा. Decision still pending. Yes, it is. चला ओपनिंग पेर पाठवून द्या लगेच स्वर्गीय रुपेश दादा खंडे प्रतिष्ठान कान्होल. उपस्थित सर्व क्रीडा प्रेमींचं मनपूर्वक हार्दिक सरचे स्वागत. मस्सा परिसर प्रीमियर लीग 2025 पहिल्या पर्वात पदार्पण करणारी ही भव्यदिव्य लीग फॉर्मॅट मधील स्पर्धा. त्यातील पहिल्या सामन्यातील विजेता संघ अर्थातच विघ्नर्थ यंगस्टर मोराचा पाडा आणि त्यांच्या विरुद्ध दुसऱ्या सामन्यातील विजेता संघ स्वर्गीय रुपेश दादा खंडे प्रतिष्ठान कान्होल सध्या आमने सामने आपण बघत आहोत. चाळीस धाब्याचे छोटेखानी टार्गेट 8.00 धाब्याचे धावगती प्रति 5 षटकांच्या पाठीमागे विजयाकरिता मेंटेन करायची. विघ्नर्थ यंगस्टर मोराच्या पाडा विरुद्ध खेळत असताना रनचेस करत असताना स्वर्गीय रुपेश दादा खंडे प्रतिष्ठान कान्होल क्रिकेट संघाला
भारतीय जनता पार्टी मुरबाड तालुका कोषाध्यक्ष बाळाशेठ घरात, त्याचबरोबर मस्सा परिसर क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष दिनेशजी घरात उपस्थित होतात. दोन्ही अतिथींचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. विनंती या पर मंचावरती. चाळीस धाब्याचे टार्गेट. सेकंड इनिंगला सुरुवात गोलंदाजीसाठी हर्षद कापडी मॅन फ्रॉम सासने दाखल होत आहेत. तर बॅटिंग करता आयकॉन मॅन फ्रॉम देवपे भानुदास दिसले त्यांची सोबत देत आहेत अमोल विषय. ऑल इज सेट. सेकंड इनिंगला सुरुवात, सामना सुरू होतो. उपस्थित सर्वांच्या वतीनं दोन्ही टीमला आपण देऊयात या सामन्याच्या दृष्टिकोनातून ऑल द बेस्ट. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. महत्वाची लढत जो संघ जिंकेल तो ग्रुप बी मधून टेबल टॉप करेल. त्यासाठी 40 धाब्याचा पाठलाग करण्यासाठी सज्ज संघ होते. स्वर्गीय रुपेश दादा कंटी प्रतिष्ठान कांदोल. मॅच इज ऑन. 3-2-1 लेट्स प्ले. पहिला बॉल समोर ड्राईव्ह केला. मिड ऑफला फिल्डर. धाव इथे मिळणार नाही. वेग चांगला गोलंदाज हर्षदकडे. राऊंड विकेटनं जो नॅचरल अँगल बनतो, नैसर्गिक कोण बनतो, त्याचा फायदा सध्या तो घेत असताना पहिल्या षटकामध्ये मागच्या सामन्यात त्यांना देखील प्रभावशाली कामगिरी केली होती आणि या षटकाची सुरुवात देखील त्यांना सध्या डॉट बॉलने केलेली आहे. भानुदास हलकासा आउटस्विंग होतो. चेंडू लावड अपील. विकेट किपर स्वप्नील गायकवाड कडून मात्र पंचांचा स्पष्ट नकार. आणखीन एक डॉट बॉल. 30 बॉल 40चा टार्गेट होतो. लागोपाठचे 2 डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल आता दबाव वाढवेल, प्रेशर बिल्डअप करेल टीम स्वर्गीय रुपेशदादा कंटी प्रतिष्ठान कान्होल क्रिकेट संघावर. मागचा सामना या संघाने जबरदस्त फिनिश केला होता रनचेस करत असताना. फुल टॉस समोर ड्राईव्ह केलाय. मिड ऑफला फिल्डर. धाव इथे देखील मिळणार नाही. प्रयत्न सुरू होता नॉस्टाकर इनवरून अमोलचा, मात्र स्पष्ट नकार. भानुदास विशेषचा भानुदास देसलेचा आपण बघत आहोत. सो सलगचा तिसरा डॉट बॉल सध्या गोलंदाज हर्षद कापडीच्या माध्यमातून. त्याला दमदार सुटका. पहिल्या षटकात छाप सोडले. दमदार सुरुवात केली आहे. डीप मध्ये लॉग ऑफ थोडासा वाढी शाळे. त्याचबरोबर काव कॉर्नरला एक फिल्डर बॅकअप साठी आपण बघत आहोत आउटफील्ड मध्ये. फुल टॉस समोर ड्राईव्ह केला. वेगवान ऑन ड्राईव्ह. बॅकअप साठी फिल्डर उपस्थित होत आहेत. व्हेरी गुड फिल्डिंग. मिळेल ती फक्त एक सिंगल धाव. सिंगल पेक्षा जास्त काही नसेल. सो चौथ्या चेंडूवरती डाव सध्या सुरू होता स्वर्गीय रुपेशदादा कंटी प्रतिष्ठान कान्होल क्रिकेट संघाचा. योग्यजी दलवी ग्रामपंचायत सदस्य डोंगर नावे. विनंती या पण मंचावरती आपलं स्वागत आहे. वेलकम. ब्युटिफुल डिलिव्हरी. पुन्हा एकदा अपील, मात्र पंचांचा नकार. चांगला वेग आहे हर्षद कापडीकडे आणि सध्या वेगानं तो प्रभावित करतो या षटकात. स्कोरबोर्डवर टोटल सध्या स्थिरावलेले आपल्याला पाहायला मिळेल. 1 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी. सो पहिल्या षटकात अवघी एकच धाव दिली आहे हर्षद कापडीनं. सो सामना आता 4 षटकात त्या ठिकाणी पोहोचला. 39 धाब्यावरती. 4 ओव्हर 39 धावा हे समीकरण. चला वैभव आपला डिसिजन कळवा. वैभव आदर्श भाविका DK 11. बॉल फर्स्ट. येस इट इज. आदर्श DK भाविका 11 सर्व टीममेटला रिक्वेस्ट आहे टॉस का बॉस कक्षाच्या बाजूला आपण एकत्रित व्हा. संघ मालक आणि त्याचबरोबर संघ नायक आपल्या प्रतीक्षेत आहेत. सेकंड ओव्हर सेकंड पॉवर प्ले गोलंदाजीसाठी समीर दाखल होत आहेत. पहिल्या षटकात अवघी एक सिंगल धाव खर्च केलेले गोलंदाज हर्षद कापडीनं. 4 षटकात आता 39 धाब्याची आवश्यकता. फॉरेस्ट कडून समीर. फुल टॉस आणि फुल टॉस समोर लॉफ केल्या. लॉंग ऑफला फिल्डर. झेल संपादित तर झाला आणि सरते शेवटी जल्लोष सुरू होतो. तो टीम
न्यू बॅटर दाखल होतोय सागर खुटारे, मागच्या सामन्याचा सामनावीर, ज्यांना जबरदस्त बॅटिंग यापूर्वीच्या सामन्यात केली होती, तो सध्या फलंदाजी करता दाखल होतोय. 23 बॉल 39 धाब्याची अजून आवश्यकता. मोठं टार्गेट जरूर नाही, मात्र छोटं टार्गेट नेहमी चॅलेंजेबल असतं, ते आव्हानात्मक असतं. लो स्कोरिंग टार्गेट चेस करत असताना प्रॉपर प्लॅनिंग कधी कधी होत नाही आणि आतापर्यंत तेच प्लॅनिंग फसताना आपल्याला पाहायला मिळतंय स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठान कान्होल क्रिकेट संघाचं. 1 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 23 बॉल 39 धाब्याची आवश्यकता. मिसाईल संधी झेलची आणि तिचा स्वीकार, फलंदाज बाद. आल्या पावरी सागर खुटारे देखील माघारी. तू चल नाही अशी परिस्थिती. सलगचा दुसरा धक्का. बावीस 39 संधी आता बोलली सॅमला विकेट ॲडविकची. पाहिजे त्या संधीचं तो सोनं करेल का, पहिला गोलंदाज ठरेल का असा परिसर प्रीमियर लीग मधील. काल सनी कतोरेचं एक अर्धशतक आपण पाहिलं. आज विकेट ॲडविक समीरला मिळेल का. चांगला वेग अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, तो फसतोय. आणखीन एक डॉट बॉल. पहिल्या षटकात हर्षद कापडीने छाप सोडली, मात्र या षटकात प्रभावशाली कामगिरी पुन्हा एकदा आपण बघत आहोत समीर कडून, जो सध्या इम्प्रेस करतोय. डिसिजन बॉल फर्स्ट. बॅटिंग करायचे जय मल्हार स्पोर्ट्स मानवलीला. लेट पण थेट आदर्श भाविका डिके यांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. फुल्लेंत होता, समोर ड्राईव्ह केला, बॉटम बॅटचा अत्यंत सुंदर वापर. मिडविकेटचा फिल्डर मिडॉनच्या दरम्यान पोहोचला. प्रवीण बॅकअप करतो, एक सिंगल धाव. सो धावफलक सध्या आपण बघत आहोत 2 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 2 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. 20 चेंडू 38 धावा. गोलंदाजाने दमखम दाखवला, खास करून पॉवर प्लेच्या 2 षटकात हवा तसा धावसंख्येचा वेग आपल्याला पाहायला मिळाला नाही आणि त्याच कारणास्तव 40 धाब्याची छोटीखानी लक्ष मात्र ते चेस करत असताना दमछाक सध्या या टीमची आपण बघत आहोत. ड्राईव्ह करतात समोर, मिड ऑफच्या दरम्यान कॅच ड्रॉप. साधा सोपा सहज झेल अजय कडून ड्रॉप होतोय आणि जीवदान मिळतोय त्या बॅटर अमोल विशेला. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ, मात्र त्याचा विरोधाभास सध्या आपण मैदानामध्ये बघत आहोत. एक सिंगल ऍड होईल, सिंगलला स्कोरबोर्डवर टोटल सध्या 3 ऑन बोर्ड, 3 धावा धावफलकावर. 19 बॉल आणि 19 बॉल मध्ये आता 37 धाब्याची आवश्यकता. समीर ओव्हर द विकेट. कमी गतीने टाकलेला बॉल टर्न केला ऑन साइडला. मिडविकेटला बॅकअप साठी फिल्डर थोडा वेळ घेतला, चेंडू उचलण्याकरता सेकंडचा कॉल. नॉस्ट्रा करंटला अमोल विषय तितक्याच वेगाने पोहोचतात. सो 2 धाब्यासोबत दुसऱ्या षटकात सांगता. पहिल्या षटकात 1 धाव खर्च केली होती हर्षद कापडीने, तर या षटकात धावा 4 खर्च केल्या समीरनं. सो 2 षटकात अवघ्या 5 धावा. इक्वेशन आता 11.67 धाब्याची धावगती. 18 चेंडू 35 धाब्याची आवश्यकता. 18 बॉल 35 स्पीडअप करावं लागेल. चला, प्रत्येक बॉलवरती टी बदल एकत्रित देणं गरजेचं नाहीये, ही सूचना लक्षात घ्या. स्पीडअप अपेक्षित थोडी गाय करा. चला, वेळ जास्त घेत आहे. सेकंड स्पेल मध्ये हर्षद कापडी गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत.
18 चेंडू 35 फ्रंटलाईन गोलंदाज पहिल्या षटकात विरुद्ध बॉल ज्याची जबरदस्त कामगिरी आपण पाहिली. 18 चेंडू 35 हे समीकरण. मसा परिसर प्रीमियर लीग को पावर्ड बाय विराज लाइट इवेंट एंड मैनेजमेंट एसोसिएट विथ ओम साइड डीजे मंडप एंड डेकोरेटर्स यांच्या संयुक्त विद्यमानाने या स्पर्धेचं आयोजन आपण बघत आहोत. तिसरे षटक हर्षद कापडी गोलंदाजीसाठी 18 चेंडू 35 ची आवश्यकता. स्टाकर एंडला अमोल. पहिला बॉल परफेक्ट वाइड यॉर्कर. कंट्रोल विथ ॲक्युरेसी नियंत्रण आणि त्याचबरोबर सातत्यता अचूकता अभद्रता लयबद्धता आपण बघत आहोत गोलंदाज हर्षद कापडीकडे. इम्प्रेशन सध्या तो या षटकात टाकतोय. आणखीन एक डॉट बॉल. संख्या 5 17 चेंडू 35. शॉर्ट ऑफ गुडलेन फ्रंटले पुढे आणला होता. समोर पूल करण्याचा प्रयत्न तो अमोलचा फसतोय. एक्स्ट्रा बाउन्स ने सध्या त्याला त्रस्त केलं. सलगचा दुसरा डॉट बॉल. फाइव ऑन बोर्ड लॉस ऑफ 2 विकेट. लागोपाठचे 2 डॉट 16 चेंडू 35. फुल टॉच समोर ड्राइव्ह केला. गॅप मध्ये खेळतायत. क्षेत्ररक्षकाला चेस आहे. आउटफील्ड अत्यंत वेगवान. बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. टी बॉक्स वर विरोध 1-2 का 4 चौकार. आपण बघत आहोत 9 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 15 चेंडू आता 31 धाब्याची आवश्यकता. 15 बॉल 31 हे समीकरण. स्पीड अप अपेक्षित थोडी घाई करा. थोडं फास्ट केला. लाईन पाहावी लागेल. इट इज नो बॉल बिसाइड द पिच. या बॉलची पिचिंग आज कारणासह नो बॉल आलेला आहे. स्वतिरिक्त एकदा नेक्स्ट बॉल फ्रीट. आता पाहिजे या फ्रीट नंतर मॅच मध्ये मोमेंटम जो रिदम यापूर्वी गमावलाय स्वर्गीय रुपेश दादा खंडी प्रतिष्ठान कानून क्रिकेट संघानं तो कायम केला जाईल का. फ्रीट अमोल स्ट्रायकर एंडला. फ्रीट वरती 5 वेध घेणारा बॉल लेग बायच्या स्वरूपात ही सिंगल धाव मिळताना दिसेल. एसडीच पंचांचा कन्फर्मेशन सिग्नल. सो स्कोर सध्या 11 या आकड्यावर. 14 चेंडू आता 29 धाब्याची आवश्यकता. 14 बॉल्स अँड 29 रिक्वायर्ड फॉर विक्टरी. चौदा बॉल 29 समीकरण. डोंगरनावे ग्रामपंचायतीचे विद्यमान कार्यसम्राट कार्यतत्पर सरपंच बिलाजी शेळके यांची नुकताच उपस्थिती आपल्याला लाभलेली विनंती. या पण मंचावरती आपले स्वागत. वेलकम. समोर ड्राइव्ह करतात. बॉटम बॅटचा अत्यंत सुंदर वापर. लॉंग ऑफला फिल्डर बॅकअप साठी उपलब्ध आहेत. मिळेल ते योग्य एक सिंगल धाव. सो फीट वरती जास्त धावा येताना पाहायला मिळाला नाही. मोबदला मोजावा लागला नाही गोलंदाज हर्षदला. एक सिंगल धाव आणि या सिंगल धाब्याच्या सहाय्याने धावसंख्या सध्या आपण बघत आहोत 12 धावा. 13 चेंडू आणि 13 चेंडू 28 धाब्याची आवश्यकता. 13 बॉल्स अँड 28 रिक्वायर्ड फॉर विक्टरी. समोर लॉफ केला. ऑन दी व्हाट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. बॉल चाललाय काउफेस बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मस्सा परिसर क्रिकेट असोसिएशन टुगेदरनेस षटकार. फास्ट क्रिकेट खेला. 18-22 समीकरण. यापूर्वीच्या सामन्यात तिसऱ्या सामन्यात आपण पाहिलं होतं. मात्र आता 12-22 इक्वेशन आहे. पाहिजे ते कशा पद्धतीने चेस केलं जाईल. शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार. एक आलेला चौकार. हर्षद कापडीच्या विरुद्ध सेकंड स्पेल मध्ये चांगला रन्स येताना आपल्याला पाहायला मिळाला. 13 धावा षटकात त्याच्या विरुद्ध आला. त्याच काळासह सामन्यामध्ये पुन्हा एकदा पुनरागमन. सामन्यामध्ये वापसी करत असताना संघ स्वर्गीय रुपेश दादा खंडी प्रतिष्ठान कान्होलला आपण बघत आहोत.
12-22. आदर्श भाविका डीके 11 सर्व खेळाडूंना विनंती आहे कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला टॉस का बॉस कक्षाच्या पाठीमागे आपण एकत्रित व्हा. संघ कर्णधार वैभव आपल्या प्रतीक्षेत आहेत. चला वेळ जास्त घेत आहे. यानंतर 5 मॅचेस पेंडिंग आहेत. राऊंड विकेट 14 षटक. दीपेश पिमारेचा पहिला बॉल चांगला आउट स्विंगर ब्युटिफुल डिलिव्हरी. मागच्या सामन्यात विथ द बॉल त्याने इम्प्रेशन टाकलं होतं आणि या सामन्यामध्ये देखील सध्या तो छाप सोडत असताना योगराज बुड्डेला जर सध्या काही इन्स्ट्रक्शन देतात गोलंदाज झाला. यंगस्टर दीपेश मात्र प्रभावशाली कामगिरी पहिल्या सामन्यात त्याची आपण पाहिली होती. तो सध्या या सामन्यात देखील डॉट बॉलला स्पेलला करतोय. सुरुवात 11 चेंडू आता 22 धावेची गरज. ब्युटिफुल डिलिव्हरी लेट बॉलचा अप्रतिम वापर. हलकासा चेंडू गुंडीवरून टॉस होतोय आणि साखर एंडवरती फलंदाज विशाल विशेला मात्र प्रश्न विचारून सरळ विकेट किपर स्वप्नील गायकवाडच्या हातात जाऊन विसावतोय. लागोपाठचा दुसरा डॉट बॉल सध्या आपण बघत आहोत गोलंदाज दीपेश पिमारेच्या माध्यमातून. डावफलक किंबहुना स्थिर 18 धावा 10 चेंडू आता आवश्यकता 22 धाब्याची. 10 बॉल अँड 22 रिक्वायर्ड फॉर विक्टरी. समोर फोर्स केला गॅप मध्ये खेळतायत मिडविकेट आणि काउ कॉर्नरच्या मधून बॉल पाठवलाय. 1 बॉल्स ओव्हर द लाईन इनटू द फॅन्स फॉर 4 रन. डाव्या बाजूला अर्थातच संगीत कक्षाच्या बाजूला एकत्रित व्हा कारण यानंतर तुम्हाला लगेचच फलंदाजीसाठी दाखल व्हावं लागेल. 22 धावा स्कोरबोर्डवर 9 चेंडू 18 धावा. मागच्या 2 डॉट बॉल नंतर जो दबाव बनला होता तो दबाव कमी करणारा चौकार दीपेश पिमारेच्या विरुद्ध विशाल विशेच्या बॅटमधून येत असताना आपण बघत आहोत. विशाल विशेकडे देखील ती आक्रमकता फलंदाजीची अभ्यास देत आहे. मात्र 2 डॉट आले त्यानंतर आला चौकार. इंटरेस्टिंग असेल बॅटल आणि किंबहुना या षटकावरती या सामन्याचं भवितव्य देखील अवलंबून आहे. फिल्डिंग पोझिशन मध्ये पुन्हा एकदा बदलाव करत असताना कॅप्टन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. विघ्नेश यंगस्टर्स मोराच्या पाडाचे 9 चेंडू 18 दीपेश राऊंड विकेट. लक्ष्टिकला मिस करणारा बॉल इट इज वाईड. एक एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी ऍड केली जाईल. सो अतिरिक्त एका धाव्याच्या सहाय्याने सध्या स्कोर आपण बघत आहोत 23 धावा. 9 चेंडू आता बाकी त्या सामन्यात आणि 9 चेंडूत विजयासाठी 17 धाब्याची आवश्यकता. 9 बॉल 17 हे समीकरण आपण बघत आहोत. चौकारानंतर लगेचच दबाव गोलंदाजावरती पाहायला मिळाला. वाईड बॉल एक एक्स्ट्रा रन बहाल करत असताना दीपेश खोलात होता बॉल. बॉटमवरचा अत्यंत सुंदर वापर शर्मा देण्यास भाग पडला. बॉलला फिल्डर बॅकअपसाठी थोडे उशिरा आले. दुसऱ्या धावेचा कॉल थ्रो वाईड आहे आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी घेतला. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉर्निंग ऑल्सो. सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळतात त्या 2 धावा. सो या 2 धावेच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकित झालेले आपल्याला पाहायला मिळेल 25 8 चेंडू 15 हे समीकरण सध्या आपण बघत आहोत. हे 2 बॉल आता इम्पॉर्टंट. फुलटॉस बॉल स्वीप केला पाठवला मिडविकेटला. फिल्डर उपस्थित प्रवीण चिलके. पहिल्या प्रयत्नात अपेक्षित थ्रो चांगला आला. आता रनआउटचा चान्स बनलाय आणि विशाल विशेला धावची 2 माघारी परतावं लागेल. धक्का या मॅच मध्ये बसतोय आणखीन एक. स्वर्गीय रुपेश दादा कंदी प्रतिष्ठान कांभोल क्रिकेट संघाला फलंदाज बाद. सो स्कोरबोर्डवर टोटल 1+ विकेट आल्यानंतर सुधारित धावफलक 26. 7 बॉल आता 7 बॉल मध्ये 14 रनची आवश्यकता. 7 बॉल ऍट 14 रिक्वायर्ड फॉर विक्टरी. 7 चेंडू 14 समीकरण स्पीडअप करावं लागेल. थोडं फास्ट क्रिकेट केला. शेवटचा बॉल आता यानंतर यशस्वी निर्णायक 4थ्या षटकाचा.
5 बॉलमध्ये आतापर्यंत 8 धाबा दीपेश पिमारेने खर्च केलेल्या आहेत. सुरुवात त्याच्या प्रतिमती 2 डॉट बॉल, चौकाराला आला वाईट, त्यानंतर 2 धाबा मिसफिल्डवर, त्यानंतर 1+ विकेट. शेवटचा बॉल न्यू बॅटर जयेश भोईर इन्फॉर्म बॅटर सध्या स्टॅकर एंडला. डाऊन द लेग स्टिक, वाईट बॉल डेफिनेटली कॉल केला ऑनफिल्ड अंपायरनं. सो आणखीन एक एक्स्ट्रा रन ऍड होईल. एक्स्ट्रा धाब्याच्या सोबतीनं सध्या आपण बघत आहोत स्कोरबोर्डवर टोटल 27-7-13. हे समीकरण त्याचे गोलंदाज आता त्याच्या संघाची साथ देईल की फलंदाज जयेश त्याच्या संघाची साथ देईल. 7 बॉल 13. शेवटचा बॉल निर्णायक, शेवटचा बॉल इम्पॉर्टंट. गोलंदाज तयार दीपेश. अपील झालं बेंड विकेट. परफेक्ट यॉर्कर. संधी दिली नाही जयेशला. तो आता ऑफ स्ट्राईक असेल. अंतिम षटकाचा सामना. 6 बॉल आता आवश्यकता 13 धाब्याची. दीपेशने केली आहे लाजवाब कामगिरी. 12-22चा सामना त्यांना आता आणलाय 6 बॉल 13 वरती. आणि शेवटच्या षटकात आता त्या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल स्वर्गीय रुपेश दादा खंड प्रतिष्ठान कान्होल क्रिकेट संघाला. स्कोर लेवल झाला तर सुपर ओव्हर किंवा बॉल आउट हा नियम या स्पर्धेचा. ही प्रथमदर्शनी सूचना दोन्ही संघाच्या संघनायकांनी लक्षात घ्या. 6 बॉल 13. चला टी बॉटल बंद करा, स्पीडअप करावं लागेल. लक्ष सुद्धा इम्पॅक्ट प्लेअर आय थिंक आता वापरत आणतात. यंगस्टर्स मोऱ्याचा दाडा संघ नेक्स्ट मॅच साठी जमलदार मांदेली संघ उपस्थित आहे. त्याचबरोबर आदर्श भाविका DK 11 देखील उपस्थित आहे. पहिला सामना दोन्ही संघाने गमावलेला आहे. एक सामना दोन्ही टीम पराभूत झालेल्या आहेत. तर आता या सामन्यात दोन्ही टीमचं अस्तित्व यापुढील लढतीत आपल्याला पणाला लागलेला पाहायला मिळेल. मात्र हा सलगचा दुसरा सामना जिंकून आता पाहिजे कुठला संघ टेबल टॉप करेल. 6 बॉल 13. चला ऑफिशियल 2 मिनिटं सामना स्टॉप करा. गोलंदाजीसाठी प्रवीण शेलके अर्थात त्याचं नण्याला आता आणलेलं आहे.
6 बॉल 13. स्पीडअप करावं लागेल, थोडी काय करा, थोडं फास्ट केला. वेलकम. डोगोडाबे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच दत्तादादा पेमारे उपस्थित झाल्यात. विनंती या पण मंचावरती आपले स्वागत. 6 बॉल 13 धावेची आवश्यकता प्रवीण शेळके गोलंदाजीसाठी. चला जास्त वेळ घेऊ नका. यादा कदाचित यानंतर होणाऱ्या सामन्यांमध्ये मात्र मॅनेजमेंट कमिटी कमी ओव्हरचा सामना देखील कव्हर करू शकते, ही सूचना आपण लक्षात घ्या. 6 चेंडू 13. अमोल विशेष सलामीवीर साखर यांना त्याच्यासोबत होते जयेश भोईर. गोलंदाज तयार प्रवीण. पहिला बॉल दिशा दिली, पाठवला डीप मध्ये. स्कोरलेग पुढे सरकला, मात्र इनफिल्ड मधून शॉट बॅकवर्ड स्कोरलेग कडून फंबल झाला. त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी घेतलाय. 2 धावा पहिल्या बॉल वरती येताना दिसतात. सो या डबल बरोबर टीमची टोटल सध्या आपण बघत आहोत 29. 29 धावा. 5 बॉल आता 11 धाब्याची आवश्यकता. 5 चेंडू 11 वरती हा सामना सध्या आलेला आहे. 5 बॉल 11चं समीकरण. महत्वाचा सामना दोन्ही टीम साठी. जो संघ जिंकेल तो ग्रुप बी मधून टेबल टॉप करेल. दिस टाइम झेलची संधी. बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर पुढे सरकतोय आणि झेल संपादित होतोय. फलंदाज बाद. अमोल विषय माघारी परततोय. असेच आणखीन एक किरण आता मावळताना दिसतोय. धक्का 3रा. जे बोली स्पोर्ट्स कोरावले सागर शिंगोले स्वर्गीय रुपेशदादा कंटे प्रतिष्ठान संघाचा कर्णधार कॅप्टन आता दाखल होतो. 4 चेंडू 11 धावेची आवश्यकता. 4 बॉल 11 धावा हे समीकरण. महत्वाचा सामना. प्रवीण वरती दिलेली जबाबदारी. पहिल्या बॉलवर 2 धावा, त्यानंतर त्यांना काढलेली विकेट. सामना आता 4 चेंडू 11 धावा. स्टॅकर यांना सागर. पायावरती बॉल आदळतोय. अपील झालं स्ट्रॉंग. बिहाइंड द विकेट. थ्रो थोडा वाईड आला, मात्र एकच धाव मिळेल. विशाल तरेनं बॅकअप दिलेला. इट इज फ्रॉम लेग बाईट्स. एक एक्स्ट्रा रन ऍड होईल. एक्स्ट्रा धाब्याच्या सोबतीनं स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळेल. दाखल करते 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये विजय करता आता 10 धाब्याची आवश्यकता. 3 बॉल्स अँड 10 रन रिक्वायर्ड फॉर विक्टरी. रंगला सामना, रंगली मॅच. प्रेक्षकांचा देखील उदंड प्रतिस्पर्ध. खास करून या सामन्यासाठी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट येतो. लोकल बाय होम बाय प्रवीण शेळके गोलंदाजीसाठी. मात्र जर प्रत्येक बॉल वरती तुम्ही एकत्रित आले योगेश, अजय, सॅम, तर कसं होणार. आय थिंक आजचं शेड्यूल कम्प्लीट होण्यासाठी 7 वाजणार. उद्या देखील स्पर्धा या ठिकाणी. सो त्यासाठी देखील वेळेचं बंधन आपल्यासाठी लक्ष सुद्धा. सामना महत्वाचा आहे, मात्र वेळेच्या बाबतीत आपलं सहकार्य अपेक्षित आहे. 3 चेंडू 10. जयेश भोईर इन्फॉर्म बॅटर सायकर एंडला. मिस टाइम लीडिंग एज. दिस कुड बी सेकंड ओव्हर दिस ओव्हर ॲट सिटीज. या षटकातील दुसरा धक्का दिलाय तो प्रवीण शेळके. अर्थातच नन फलंदाज बाद. हार्ड हिटर, फिंच हिटर, स्लॉग हिटर जयेश भोईर आता परततो माघारी. लो स्कोरिंग सामने नेहमीच हाय स्कोरिंग होत असतात. हा व्होल्टेज ड्रामा असतो, तो फील असतो सामन्यांच्या तडी. तोच फील सध्या या सामन्यात आपण बघत आहोत. 2 विकेट व लेग बाय विकेट बॅटिंग साठी आता दाखल होताना पाहायला मिळतात. कुणाल आहे मॅन फ्रॉम देवपे. 2 चेंडू 10 धावा. स्कोर लेवल. जर सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर किंवा बॉल आउट. मात्र आता निकालाची प्रतीक्षा दोन्ही टीमला असेल. 2 चेंडू 10. चला वेळ जास्त घेता योगेश.
लक्ष सुद्धा स्पीडअप करावं लागेल. न्यू बॅटर कुणाल अहिरे दाखल होते. संधी आता कुणालला मात्र या बॉलवरती मिनिमम 4 तर हवाय. स्वर्गीय रुपेश दादा खंडी प्रतिष्ठान कान्होलला 2 बॉल 10. फुल टॉस आणि स्वीप केला, पाठवला स्कोर लेगला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जब तक है दम तब तक लढते रहेंगे हम हे दाखवून दिलंय कुणाल अहिरेनं. बॉल पाठवलाय स्कोर लेग सीमारेषेच्या बाहेर. हा आउटेज सामन्यात देणारा हँड हँडसम षटकार. प्रतिष्ठान कांदोल सामना जर कुणाल अहिरेनं जिंकून दिला तर टीमचे पुरस्कर्ते आकाश भोर यांच्या वतीनं 500चं कॅश प्राइज. 4 बॉलवरती घेतलेली मेहनत मात्र 5व्या बॉलवरती त्यावर पाणी फिरलेले प्रवीण शेलके नंद्यानं 1 बॉल. आता आवश्यकता 4 धाब्याची. 3 बनल्या गेल्या तर स्कोर लेवल होईल. सुपर ओव्हर किंवा बॉल आउट आपल्याला पाहायला मिळेल. मात्र निकालाची प्रतीक्षा सर्वांनाची. आउट ऑफ मॅच रोमांचक चित्त थरारक सामना, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला लक्षवेधी सामना. वी विल ऑन द मॅच. सामना जिंकेल कोण? विग्नर यंगस्टर मोऱ्याचा बाडा की टीम स्वर्गीय रुपेश दादा खंडी प्रतिष्ठान कान्होल. 1 बॉल 4. शॉर्ट बॉल पूल केलाय आणि पॉवरफुल ठरलाय. लागोपाठचे 2 षटकार. मात्र फलंदाज हिट विकेट बाद आहे आणि याच बरोबर हा सामना संपलाय. लक फॅक्टरनं सामना जिंकलाय विघ्नहर्ता यंगस्टर मोऱ्याचा बाडा क्रिकेट संघानं. व्हॉट अ मॅच अँड व्हॉट अ थ्रिलर एन्काउंटर. वेल प्ले बॉयज. अनबिलिव्हेबल क्रिकेट. शेवटच्या बॉलवरती षटकार आला परंतु पाय यष्ट्यानं हिट झाला. त्याच कारणाचं बेल्स पडली. मात्र फलंदाजाचं जितकं कौतुक करावं लागेल. नशिबाच्या जोरावरती सामना जिंकलाय विघ्नहर्ता यंगस्टर्स मोऱ्याचा बाडा क्रिकेट संघानं. दोन्ही टीमच्या खेळाडूंचा जल्लोष आपण पाहिला. पाय यष्ट्यानं स्पर्श झाला त्याच कारणाचं बेल्स पडली. शेवटी चित्त थरारक सामन्यात विजय संपादित केलेला विघ्नहर्ता यंगस्टर्स मोऱ्याचा बाडानं मनोपूर्वक अभिनंदन. वेल प्ले बॉयज. सामनावीर पुरस्कार यानंतर आपण जाहीर करत आहोत. चला यानंतर लुझर वर्सेस लुझर असा सामना असेल. दोन्ही टीम रेडी होत आहेत. चालू सामन्याचा सामनावीर पुरस्कार आपल्यापर्यंत माहिती ऑफिशियल स्कोरवर पोहोचवतीलच. समीर मात्रेला सामनावीर पुरस्कार पण देत आहोत. 2 विकेट त्याने कॅरी केल्या. त्याचबरोबर
4 धावा खर्च केला आणि ज्यातून टर्निंग षटकात त्याची जबरदस्त